आपण एरिया बघणार आहोत. आपण पेरिमीटर बघितलेले बघा, स्क्वेअर रेक्टँगलची पेरिमीटर बघितलेली. आज आपण एरिया कशाची, स्क्वेअर रेक्टँगल आणि ट्रायंगल म्हणजे चौरस आयत आणि त्रिकोणाची आपण काय बघणार आहोत, क्षेत्रफळ बघणार आहोत. तर जनरली बघा आपण काय केलेलं की हा आपला समजा स्क्वेअर आहे, तर पेरिमीटर काढताना आपण काय केलेलं समजा हा आपला स्क्वेअर झाला. तर पेरिमीटर काढताना आपण काय केलेलं की ही चारही बाजू आपण ऍड करायचो. म्हणजे रेक्टँगलचे पेरिमीटर आपण काय करायचो, 4 इंटू साईड. आपल्याला काय मिळायची, पेरिमीटर मिळायची. म्हणजे बाहेर आपल्याला एखादा समजा म्हणजे ही आपण मोजली बाहेरची लेंथ किती आहे ही आपल्याला याच्या साहाय्याने मिळायची, त्याला आपण पेरिमीटर म्हणायचो. तर एरिया म्हणजे काय, तर ह्या रेक्टँगलमध्ये आतमध्ये किती जागा आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एरिया म्हणणार आहे. आणि तुम्हाला बहुतेक जणांना माहीत पण असेल की एरिया आपल्याला कशी मिळते, समजा स्क्वेअरची साईड स्क्वेअर म्हणजे ह्याचा काय करायचं, स्क्वेअर करायचं. 5 स्क्वेअर म्हणजे 21. हे आपल्याला किती मिळत होतं बघा, 4 इंटू साईड. हे आपले पेरिमीटर झाले. तुम्हाला असे पण क्वेश्चन विचारले जातील की एरिया दिलेली असेल, ही आपली एरिया आहे, हे एरिया ही आपली काय पेरिमीटर आहे. तुम्हाला असे पण क्वेश्चन दिलेले असतील की एरिया दिलेली असेल आणि त्याच्यावरनं पेरिमीटर काढावं सांगितलेलं असेल. मग पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल, त्याची साईड काढावी लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला काय काढता येईल, पेरिमीटर काढता येईल. क्लिअर. हां, एक पाहिजे तर उदाहरण आपण घेऊया. समजा एक्झाम्पल घेऊया. समजा एरिया समजा 36 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. एरिया काय कशामध्ये लिहिली जाते, स्क्वेअरमध्ये लिहिली जाते. तुमचं नंतर मीटर सेंटीमीटर जे काय असेल ते आपण पुढे लिहितो. युनिट स्क्वेअर सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला काय सांगितलं, ही आपली एरिया आहे आणि आपल्याला सांगितलं की त्याची पेरिमीटर करा. तर जनरली आपल्याला एरिया म्हणजे माहीत आहे की साईड स्क्वेअर. मग पहिल्यांदा आपल्याला काय काढता यायला पाहिजे, याचा स्क्वेअर रूट काढता यायला पाहिजे. आणि तो सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे 6 आहे. साईड स्क्वेअर आहे, मग त्याचा स्क्वेअर रूट काढला तर आपला काय नाही, त्याची एरिया दिलेली आहे. आणि साईड म्हणजे काय ना, समजा साईड इज इक्वल टू रूट ऑफ 36 इज इक्वल टू 6. आणि त्याची 6 काय झाली, समजा साईड झाली. पेरिमीटर काय असणार आहे, पेरिमीटर इज इक्वल टू 4 टाइम्स 6 म्हणजे साईड इक्वल टू 24. म्हणजे याच्यावरून आपण त्याची काय काढू शकतो, समजा पेरिमीटर काढू शकतो. म्हणजे असे प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा दुसरं काय करतात सांगा, की पेरिमीटर दिली असता तुम्हाला काय करता यायला पाहिजे, एरिया काढता यायला पाहिजे. समजा 49 समजा एरिया दिलेली आहे. 49 समजा 49 नको, आपण काय करूया 28 सेंटीमीटर ही पेरिमीटर दिलेली आहे. काय दिलं आहे, पेरिमीटर परिमिती दिलेली आहे. तुम्हाला सांगितलं की त्याची एरिया काढा म्हणून सांगितली. तर मी काय करणार आहे, 28 ही पेरिमीटर झाली. मग साईड काढण्यासाठी आपण काय करणार आहे, 4 इंटू साईड म्हणजे पेरिमीटर मिळतं. मग साईड काढण्यासाठी पेरिमीटर डिवायडेड बाय 4 करणार. म्हणजे मला काय मिळालं सांगा, त्याची साईड किती मिळाली, इक्वल टू साईड. आता आपल्याला एरिया माहिती आहे. एरिया ऑफ स्क्वेअर काय मिळतं समजा, साईड स्क्वेअर म्हणजे आपण 7चा स्क्वेअर करणार म्हणजे एरिया आपल्याला काय मिळणार, 49 स्क्वेअर. याचं जे काही युनिट असेल ते आपण एक केले सेंटीमीटर. क्लिअर. हां, म्हणजे आपल्याला काय मिळालं समजा, अशा प्रकारे आपल्याला एरिया काढता यायला पाहिजे. ओके. तर दुसरं आपण काय बघणार, तर रेक्टँगल बघणार. रेक्टँगलचं मी तुम्हाला पेरिमीटर पण बघूया. आपण पेरिमीटर आपण बघितलेली, आपण परत एकदा पेरिमीटर बघणार आहे. त्याच्यामधनं नंतर आपण रेक्टँगलचं एरिया बघणार. समजा याच्या समोरच्या बाजू सेम असतात. समजा हे 10 आहे, हे 10 आहे. मी बरोबर नाही काढले, आपण कन्सिडर करा दोन्ही सेम आहे, ही आणि इक्वल आहे. ओके. आणि रेक्टँगलमध्ये काय काय अँगल काय असतो, समजा 90 डिग्री असतो. हे पण लक्षात ठेवा. स्क्वेअर आणि रेक्टँगलमध्ये दोन्ही काय असतात, हे अँगल असतात. चारही अँगल 90 डिग्री असतात म्हणजे राईट अँगल असतो. ओके. तर याची पेरिमीटर आपण बघितलेली, काय बघितली समजा 2 इंटू एल प्लस बी. ओके, एल प्लस बी. मग आपण काय करायचो, लेंथ म्हणजे लांबी आणि रुंदी. लेंथ किती आहे 10 आणि बी किती आहे आपलं 5. आपल्याला काय मिळायचं 15 प्लस 2 30. त्याची काय मिळायची, पेरिमीटर मिळायची रेक्टँगलची. ओके. किंवा दुसरं काय करायचं, 10 प्लस 5 प्लस 10 प्लस 5 म्हणजे एकूण तेच झालं आपलं. ही आपले काय मिळते समजा, पेरिमीटर मिळालं. तर एरिया कशी असते, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ, लांबी गुणिले रुंदी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 10 इंटू ह्याची काढायची असेल तर 50. इथे पण आपण काय लिहिणार समजा, स्क्वेअर सेंटीमीटर.
ओके, म्हणजे एरिया म्हणजे काय, आतमध्ये किती भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, एरिया. आपण म्हणतो बघा आपल्या हॉलची एरिया एवढी आहे, तर ॲक्च्युली काय करतो आपण, हॉलची लेंथ काढतो आणि ब्रेड काढतो आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे आपल्याला काय मिळते सांगा, त्याची एरिया मिळते. क्लिअर समजला. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करता यायला पाहिजे, एरिया काढता यायला पाहिजे. किंवा असे पण क्वेश्चन असेल, समजा आपलं एक भिंत आहे, ऑल आहे, अशी एक ऑल आहे, आपल्याला ती रंगवायची आपल्याला आणि ती रेक्टँगल सेप आहे आणि तुम्हाला सांगितलं की पर्टिक्युलर रेट तुम्हाला दिलेला आहे 150 पर मीटर किंवा असं काहीतरी रेट दिलेला आहे. म्हणजे रंगवण्याचा जो पेंटर असणार त्याने रेट तुम्हाला दिला 150 पर मीटर. तर आपल्याला काय काढता यायला पाहिजे, याची एरिया काढता यायला पाहिजे. आपण पेरिमीटर नाही काढणार, इथे काय करणार, समजा एरिया काढणार आणि जो एरिया येतो त्याला मल्टिप्लाय बाय 150 करणार. कारण हा रेट दिला आहे तो पर मीटर दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला किती एकूण खर्च येणार ते आपल्याला काय होऊ शकतं, समजू शकतं. क्लिअर समजलं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे क्वेश्चन दिलेले असतील की एरिया दिलेली आहे, त्याच्यावरून पेरिमीटर काढा. तर आपल्याला ते काय करता यायला पाहिजे, काढता यायला पाहिजे. एखादा मी तुम्हाला सिंपल प्रॉब्लेम देतो बघा. समजा एरिया आपल्याला दिलेली आहे, ओके, 100 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेले आहे, 100 स्क्वेअर सेंटीमीटर. हां, आणि आपल्याला सांगितलं की त्याची पेरिमीटर काढा, पेरिमीटर काढा. पण एक लक्षात घ्या, पेरिमीटर आपल्याला काढता येईल का, त्याच्यावरनं एवढ्या माहितीवरनं पेरिमीटर काढता येईल का, काढता येईल. पण आपले आन्सर असणार ती काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. कारण आपण काय करू शकतो बघा, ह्याची एरिया एक तर काय असणार सांगा 50x2 असू शकते, लेंथ आणि ब्रेड. दुसरं काय असू शकतं 25x4 पण असू शकतं. नंतर काय असू शकतं 10x10 म्हणजे स्क्वेअर झाला तो ॲक्च्युली, असं पण असू शकतं. वेगवेगळ्या त्याची काय होऊ शकतात, किंवा पॉईंटमध्ये सुद्धा आपण काढू शकतो. मग कितीतरी आपल्याला मिळणार. मग इथे आपल्याला एक काहीतरी माहीत असायला पाहिजे. मग आपण काय करणार, समजा आपल्याला लेंथ दिलेली आहे 25 दिलेली आहे समजा, आणि एरिया किती दिलेला आहे 100 दिलेली आहे. तर आपण त्याच्यावरनं काय काढू शकतो सांगा, त्याचं ब्रेड काढू शकतो, म्हणजे बी काढू शकतो. बी काय करणार सांगा, एरिया 100 आहे डिवायडेड बाय 25. यल आपल्याकडे आहे, त्यामुळे आपल्याला ब्रेड मिळाला इक्वल टू काय मिळणार सांगा 4. आणि आता आपल्याकडे काय सांगा, लेंथ पण आहे ब्रेड पण आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो सांगा, त्याची पेरिमीटर काढू शकतो. क्लिअर समजलं. परत काय सांगतो बघा, नुसतं एरिया दिलं तर स्क्वेअरचं आपण काय करू शकतो, पेरिमीटर काढू शकतो. पण रेक्टँगल मध्ये नुसती एरिया दिली असेल ना, तर एवढे ऑप्शन आपल्याला असतात. आणि पॉईंट मध्ये तर आणि सुद्धा मिळणार मला, लक्षात आहे. म्हणजे आपल्याला आणि पण काय मिळू शकतात, आन्सर मिळू शकतात. किंवा असं पण आणि पण याच्यामध्ये ऍड करू शकतो बाबा 20x5 हे पण मिळालं ना, 100 येतं. किंवा 12.5x8 हे पण होऊ शकतं, बरोबर ना. हे पण होऊ शकतं, म्हणजे कितीतरी देऊ शकतात. पण आपल्याला यल तरी द्यायला पाहिजे, नाही तर बी तरी द्यायला पाहिजे, तरच आपल्याला काय काढता येईल सांगा, पेरिमीटर काढता येईल. क्लिअर. हां, मग मला 100 दिलं आहे, लेंथ दिलं आहे, आणि 100 स्क्वेअर मीटर काय दिलं, एरिया दिलं आहे, त्याच्यावरून तुम्ही पेरिमीटर काढणार आहे. आपल्याला बी मिळालं, यल मिळालं आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो 2 टाइम्स एल प्लस बी, 25 + 4 इज इक्वल टू 29 येतं, 7 म्हणजे 50 येतं. हे आपलं काय झालं सांगा, त्याचं आन्सर. क्लिअर समजला. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय विचारलं का, पेरिमीटर जेव्हा विचारतात तेव्हा आपल्याला फेन्सिंग करायचं म्हणजे कुंपण करायचं आहे, तर त्याचे रेट विचारतात. पण एरियामध्ये आपण काय विचारतात, पेंटिंग करायचं आहे. तिथे आपण फेन्सिंग म्हटलं, आणि फेन्सिंग म्हणजे कुंपण करायचं आहे, आणि इथे आपल्याला पेंटिंग करायचं आहे. किंवा असं पण एखादं असेल, समजा तुमची काय सांगा, हॉलची जी खालचे जे ग्राउंड आहे त्याला आपल्याला काय टाईल्स घालायचे आहे, आणि त्याची एरिया तुम्हाला दिलेली आहे. समजा त्याची आपण कन्सिडर करूया की 15/4 ही आपल्याला दिलेली आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं आहे की 15×7. ओके, आपल्याला काय करायचं आहे, एवढा आपला हॉल आहे समजा 15/4 मीटर, मोठा झाला 15/4 म्हणजे एकदम मोठा झाला हॉल. तर आपल्याला काय करायचं आहे, तर टाईल्स घालायचे आहे. आणि टाईल्सचं आपल्याला दिलं आहे समजा 4/4च्या नको 2/2चे काय आहे समजा 2 मीटर म्हणजे खूप मोठं झालं. पण आपण उदाहरण दिऊया, 2/2चे आपल्याला काय समजा टाईल्स आहे, ते आपल्याला इथे घालायचे आहे. लक्षात आहे. तर आपल्याला किती टाईल्स लागणार, तर पहिले तर आपण काय करणार, याची एरिया काढणार 60, आणि याची पण एरिया काढणार. टाईल्स आपल्याला टाईल्स जे आपले असणार आहे
ते 2/2 आहे. मग त्याची एरिया किती येणार सांगा 4 येणार. मग आपल्याला 4 डिवायडेड 60 डिवायडेड बाय 4 केलं तर आपल्याला किती टाइल्स लागणार सांगा 15 टाइल्स लागतात. लक्षात येईल. हे अशा प्रकारचे उदाहरण मी तुम्हाला 2/2 मीटर मीटर ॲक्च्युली मोठी एवढी नसते काय, पण साधारण तुम्हाला कल्पना आली असेल की आपल्याला जर समजा किती टाइल्स लागतात हे काढायचं झालं तर पहिल्यांदा काय करावं लागेल, त्या हॉलची एरिया काढावी लागेल, टाइल्सची एरिया काढावी लागेल आणि हॉलची एरिया डिवायडेड बाय टाइल्सची एरिया म्हणजे किती टाइल्स लागणार ते आपल्याला मिळणार. क्लिअर. हे अशा प्रकारचे पण उदाहरणं तुम्हाला काय केले जातात, विचारले जाऊ शकतात. आता आपण अनेक उदाहरण घेऊया. बाकी तुम्ही प्रॅक्टिकली काय करायचं बघा, बघायचं आहे. एखादा काय करायचं सांगा, स्क्वेअर काढा. हां, त्याला समजा 2/2 आहे, त्याची जी लेंथ आणि साईड म्हणजे साईड असणार आहे ती काय करा, डबल करा, 4/4 करा. त्याची एरिया किती होते ते बघा किती होते, किंवा ती 3 टाइम्स करा, 3 टाइम्स म्हणजे 6/6 करा. त्याची एरिया किती पण होते हे बघा. लक्षात आहे. किंवा रेक्टँगल घ्या एखादा, समजा माझा 4/3चा रेक्टँगल आहे, त्याची लेंथ वाढवली आपण, डबल केली, 4चे 8 केली, पण ब्रेक तसाच ठेवला तर काय होतंय, त्याची एरिया किती वाटते हे आपल्याला काय करायचं, तुम्ही प्रॅक्टिस म्हणजे कॅल्क्युलेट करा आणि बघा आणि त्याच्यावर तुमचं कन्क्लुजन तुम्ही ग्रुपवर पाठवायचं. ओके. म्हणजे जर आपण काय केली, स्क्वेअरची काय केली, लेंथ साईड वाढवली, डबल केली, टिबल केली तर पेरीमीटर किती होते, एरिया किती होते. रेक्टँगलची लेंथ जर आपण डबल केली, टिबल केली तर त्याच्यामध्ये काय फरक पडतो पेरीमीटर आणि एरियामध्ये, हे तुम्ही काय करायचे, काढायचं, कॅल्क्युलेट करून काढायचं. क्लिअर. आता आपण पुढचं बघूया. एक तर समजा आपल्याला काय दिलं, एक रेक्टँगल दिलेला आहे. ओके. एक आपल्याला काय दिला, रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगल समजा असा दिलेला आहे, असा आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे आणि तो आपण कन्सिडर करूया 15 सेंटीमीटर बाय समजा 12 सेंटीमीटर. ओके. आणि आपल्याला काय करायचे, यामध्ये प्रत्येक बाजूला 1 मीटरची काय करायचे, 1 सेंटीमीटर, मीटर नाही सेंटीमीटरची जागा आपल्याला सोडायची. 1 सेंटीमीटर म्हणजे इथे 1 सेंटीमीटर सोडलं, इथे 1 सेंटीमीटर, इथे 1 सेंटीमीटर, इथे 1 सेंटीमीटर. लक्षात येईल ना. तर आपल्याला काय विचारलं जाऊ शकतो, हे जो भाग आहे ना, एवढा भाग आहे त्याची एरिया काढा म्हणून सांगितली. हा जो भाग आहे त्याची एरिया काढा म्हणून सांगितले. तर तुम्हाला पॉसिबल आहे का, कशी काढता येईल, काय करावं लागेल सांगा. हे पहिल्यांदा याची एरिया काढणार मी. हा रेक्टँगल आहे 15x12. हे काय होते सांगा, 15 × 30 15 × 15 180 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. ओके. आणि आता इथे जर बघितलं तर हा आतला पण एक रेक्टँगल आहे, त्याचा आपण एल आणि बी कसं मिळतं बघा. 15तलं समजा 1 आणि 1 2 केलं म्हणजे आतल्याचं काय झालं सांगा, एल म्हणजे 13 मिळालं. ओके. आणि इकडनं बघा, इकडे पण 1 जातं, इकडे पण 1 जातं, 12 मधनं 2 गेले, जिथे आपल्याला काय मिळालं समजा 10 मिळालं. मग याची जर एरिया आहे ती आपल्याला काय मिळणार सांगा, 13 × 10 म्हणजे काय मिळणार सांगा, 130 स्क्वेअर सेंटीमीटर. आता हा जो बाहेरचा रेक्टँगल आहे त्याच्यातनं जर एक आतल्या रेक्टँगलचं जर एरिया सबट्रॅक्ट केली तर आपल्याला काय मिळणार, डेफिनेटली याची मिळणार आहे. कशाची मिळणार सांगा, याची मिळणार, बाहेरचा जो पोर्शन आहे त्याची मिळणार. काय करणार, 180 - 30 50 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया विचारली आपल्याला, स्क्वेअर सेंटीमीटर. असे तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात बघा. एखादं गार्डन आहे सांगितलेलं असेल, गार्डन त्याच्या बाहेर असं काय करायला पाहिजे, वॉकिंगसाठी पार्क ठेवलेला आहे असा, तर या पार्कची एरिया किती आहे असं पण विचारलं जाऊ शकतं. क्लिअर. किंवा एखादं तळ आहे घरामध्ये, तुम्हाला एका पुस्तकामध्ये तुमच्या उदाहरण पण दिलेलं आहे बघा. मोबाईल आहे, त्याची स्क्रीन दिलेली आहे, त्याचं काढा, स्क्रीनची एरिया काढा वगैरे असं दिलेलं आहे. हे सगळे अशाच प्रकारे काढायचे आहेत बघा. फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे कशातनं काय मायनस करतो ते, आणि लक्षात यायला सुद्धा काय कठीण नाही, एकदम काय सिम्पल आहे. तर आता आपण काय बघतो, तर ट्रायंगल बघणार आहोत. हे दोन्ही तुम्हाला समजलं असेल. तर आता मी काय करतो, ट्रायंगल बघतोय. ट्रायंगलची एरिया कशी काढायची ही आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तर इथे मी ट्रायंगल काढतोय बघा.
तुम्हाला हे समजलं ना परफेक्ट. स्क्वेअरची एरिया काय असते, साईड स्क्वेअर, आणि रेक्टँगलची L इंटू बी असते. क्लिअर समजलं. आता आपण ट्रायंगलची बनवूया, त्रिकोणाची. समजा हा मी पहिल्यांदा काय घेतो, एक रेक्टँगल घेतो. हा आपला रेक्टँगल झाला, डायगोनल झाली त्याची. हां, ही आपली L आहे, ही आपली B आहे. हे B आहे, हे L आहे. तुम्हाला माहिती आहे की हा आपला काय असतो, काय असतो, राईट अँगल असतो. हा लक्षात 90 डिग्री असतो. तर आता आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे आपण बघितलं बघा. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू काय असणार समजा L इंटू बी. बरोबर आहे, L इंटू बी. पण आपण काय केलं, त्या रेक्टँगलला दोन भागामध्ये विभागलं. हा एक झाला, हा एक झाला. आणि जर दोघांचं बघितलं तर दोन्ही सेम आहे ट्रायंगल. लक्षात आहे. त्यामुळे मी असं लिहू शकतो 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल. क्लिअर. म्हणजे 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल. पण आपण काढले ते काय काढले सांगा, L इंटू बी काढले. एरिया ऑफ रेक्टँगल इज टू L इंटू बी. पण काय बघितलं आपण, ते 2 टाइम्स ट्रायंगल आहे. लक्षात आहे. मग मी असं पण लिहू शकतो 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल. मी असं लिहितो बघा, एरिया ऑफ ट्रायंगल 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल. लक्षात आहे ना. म्हणजे एकाचे कुठलेही आपण कन्सिडर केलं तर त्याच्यात 2 टाइम्स काय हे आहे. त्यामुळे एकाचे आपल्याला काय मिळणार सांगा, हे लक्षात आलं तुमच्या नक्की की 2 भागामध्ये विभागले गेले बघा. ट्रायंगल्स काय केले, रेक्टँगल मी 2 भागामध्ये विभागला. त्यामुळे हा एक ट्रायंगल झाला, हा एक ट्रायंगल झाला. मग आपल्याला एरिया जी मिळणार ती काय असणार समजा, कुठल्याही ट्रायंगलची डबल केली की आपल्याला काय मिळणार, रेक्टँगलची एरिया मिळेल. तर एका ट्रायंगलची एरिया किती असणार समजा, L इंटू बी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल. दोन्ही सेम असल्यामुळे आपल्याला काय मिळणार समजा, L इंटू बी इज इक्वल टू डिवायडेड बाय 2 ही आपली काय मिळणार समजा, एरिया ऑफ ट्रायंगल मिळणार. क्लिअर समजलं. हे आपण कशाशी समजा बघतोय तर राईट अँगल मध्ये बघतो, कारण हा राईट अँगल आहे. मग आपण म्हणू शकतो की राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपलं काय असतं समजा, लेंथ इंटू बेड डिवायडेड बाय 2 म्हणजे एरिया मिळते. हे आपलं काय झालं, एक इक्वेशन तयार झालं फॉर्म्युला. ओके. तर आता आपण काय करूया, तर हे आपण बघितलं ते राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघितलं. आता आपल्याकडे समजा कुठलाही ट्रायंगल असेल तर त्याची एरिया कशी काढायची. हा आपण बघितला तो राईट अँगल साठी बघितला. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर मी असा एक ट्रायंगल काढला. 2 आपण केस बघणार आहोत. असा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा समजा असा आहे. इथे कुठे राईट अँगल नाही आहे. मग मी काय करतो, हा जो व्हर्टेक्स आहे ABC ह्याच्यावरून एक राईट अँगल इथे राईट सांगतो, राईट अँगल म्हणजे इथे आपला राईट अँगल ट्रायंगल झाला. त्याला नाव देतो मी D. त्यामुळे आपल्याला 2 ट्रायंगल मिळाले बघा. आता आपल्याला समजा एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल समजा, एरिया ऑफ ट्रायंगल ABD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ओके समजलं. हा आपला ABC झाला. याच्यामध्ये 2 ट्रायंगल आहेत बघा, दोन्ही राईट अँगल आहेत बघा, ABD आणि ADC. कारण इथे पण 90 डिग्री, इथे पण 90 डिग्री. तर आत्ता आपण काय बघितलं समजा की राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला काय मिळतो समजा, L इंटू बी आपण बघितलेलं. मग मी इथे काय करतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABD इक्वल टू BD इंटू AD करतो. पण राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण बघितलंय, आत्ता रेक्टँगलचं हे करताना आपण बघितलं, डिवायडेड बाय 2 प्लस ह्याचं काय येणार सांगा, DC इंटू AD डिवायडेड बाय 2. क्लिअर. आता जर इथे जर तुम्ही बघितलं तर दोघांमध्ये AD कॉमन आहे, दोघांमध्ये 2 कॉमन आहे. त्यामुळे मी काय करतो, ते कॉमन घेतो. क्लिअर. हां, AD अपॉन 2, इथे पण AD 2 अपॉन 2 आहे. तिथे बाहेर घेतलं तर काय राहिलं समजा, इथे BD प्लस त्याच्यामध्ये काय राहिलं, DC राहिलं. क्लिअर. इथे बघा BD राहिला, इथे काय राहिलं, DC राहिलं. त्यामुळे आपल्याला काय मिळालं समजा, AD अपॉन 2 इंटू BD प्लस DC जर बघितलं, BD
प्लस डी सी काय होते समजा बी सी होतं. हां काय होते बी सी होतं. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला कशी मिळाली समजा ए डी प्लस बी इंटू बी सी डिवायडेड बाय 2 किंवा आपण असं पण लिहितो हाफ इंटू ए डी पहिलं लिहिलेलं चालेल इंटू बी सी. तर हा आपला बेस आहे. बी सी म्हणजे काय बेस झाला. तर मी काय लिहितो बघा एरिया ऑफ ट्रायंगल इथे लिहितो मी इक्वल टू हाफ बी सी म्हणजे बेस झाला आणि हे आपल्या हाईट आहे. मग मी लिहितो हाईट इंटू बेस हाईट इंटू बेस किंवा बेस इंटू हाईट लिहिलं उलटं लिहिलं तरी त्याला काय प्रॉब्लेम नाही. लक्षात येईल ना. हे एरिया ऑफ ट्रायंगल आपण प्रूव्ह केलं की काय मिळते आपल्याला हाईट इंटू बेस. हे नुसतं पार्ट नाही करायचं आपल्याला तर कशा प्रकारे आलं ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हे परीक्षेमध्ये विचारलं जात नाही कशा प्रकारे आलं ते पण आपले कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. ते हाफ बेस इंटू हाईट का असतं हे माहीत असायला पाहिजे. क्लिअर समजलं. आता आपण दुसरी केली मी परत रिपीट करतो बघा. आपण काय केला ट्रायंगल ए बी सी घेतला त्याचे काय केलं ते परपेंडिक्युलर टाकला त्यामुळे आपल्याला दोन राईट अँगल मिळाले आहे आणि हाय. आणि आता आपण काय केलंय राईट अँगलचं एरिया कशी काढतात ते बघितलेलं एल इंटू बी. हा आपला बी धरला हा एल धरला किंवा हा एल हा बी धरला तरी चालेल. ओके. तर आपण काय केलं बी डी इंटू ए डी बी डी इंटू ए डी डिवायडेड बाय 2 आणि डी सी इंटू ए डी डिवायडेड बाय 2. याच्यामध्ये ए डी अपॉन 2 कॉमन आहे बघा दोघांमध्ये मी बाहेर काढला आणि आतमध्ये काय घेतलं समजा बी डी प्लस डी सी. पण मला माहिती आहे बी डी प्लस डी सी म्हणजे काय होतं समजा बी सी होतं तेव्हा मी इथे बी सी लिहिलं. तेव्हा आपल्याला काय मिळालं समजा हा ए डी इंटू बी सी. बी सी म्हणजे बेस आहे आणि ए डी म्हणजे त्याला आपण हाईट म्हणतो. हाईट म्हणजे लक्षात घ्या समजा एखादा ट्रायंगल असेल समजा आपण ए आणि बी हा कन्सिडर केला तर सी हा त्याचा वर्टेक्स झाला. तर ए बी वरनं जो वर्टेक्स आहे त्या ए बी सोडून दुसरा समोरचा जो वर्टेक्स आहे तिथून जर आपण एखाद्या त्या लाईनवर बेसवर परपेंडिक्युलर टाकला तर त्याला आपण हाईट म्हणतो. म्हणजे ट्रायंगल काढताना आपल्याला काय पाहिजे एरिया ऑफ ट्रायंगल काढताना काय माहीत असायला पाहिजे बेस माहीत असायला पाहिजे आणि हाईट माहीत असायला पाहिजे. तर त्याची आपण काय काढू शकतो एरिया काढू शकतो. दुसरी पण मेथड आहे एरिया काढण्याची ती तुम्ही 9वीमध्ये शिकणार आहे. 8वी 9वीमध्ये काय करणार आहे तुम्ही शिकणार. क्लिअर. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय असतं आपल्याला समजलं की हाफ बेस इंटू हाईट किंवा हाफ हाईट इंटू बेस. आता आपण दुसरंच एक केस घेणार आहोत. त्याच्यामध्ये काय दिलंय बघा तर तो ऑप्टूस अँगल आहे बघा. एक ह्याच्यामध्ये तिन्ही अँगल काय होते ॲक्यूट अँगल होते. आता दुसरी केस आपण बघूया की त्याच्यामध्ये ऑप्टूस एक ऑप्टूस अँगल आहे. मी मगासारखंच घेतो ए बी सी. आता इथे आपल्याला राईट अँगल मिळणार नाही तर इथे करावं लागेल आपल्याला असा. पण ते करण्यापेक्षा मी काय करतो ही लाईन आहे ना बी सी ती पुढे एक्सटेंड करतो. ओके. आणि मी काय करतो इकडनं एक काय करतो परपेंडिक्युलर त्याला नाव देतो मी डी. आता आपल्याला दोन राईट अँगल मिळाले बघा ए बी डी आणि ए डी सी दोन्ही राईट अँगल लक्षात आहे. त्यामुळे आपण काय करूया बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपल्याला पाहिजे ती याची पाहिजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ची पाहिजे. आपल्याला काय मिळणार सांगा ती आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी मायनस याच्यातनं ही मायनस करायला पाहिजे. क्लिअर. हां ही बघ ए डी सी त्याच्यातनं हा या ट्रायंगलची मायनस केली सबट्रॅक्ट केली की याची मिळणार आपल्याला आणि आपल्याला पाहिजे ती याची पाहिजे. मग मी काय करतो एरिया ऑफ ट्रायंगल ए डी क्लिअर. आता ए डी सीची आपल्याला माहिती आहे काय करणार आपण ए डी सी म्हणजे काय म्हणा समजा डी सी इंटू ए डी डिवायडेड बाय 2. क्लिअर. आणि ए डी बी ची काय मिळणार समजा आपल्याला डी बी सॉरी मायनस डी बी इंटू ए डी डिवायडेड बाय 2. आता जर बघितलं तर दोघांमध्ये ए डी अपॉन 2 ए डी अपॉन कॉमन आहे मगासारखं. त्यामुळे ए डी अपॉन 2 आणि काय करतो मी डी सी मायनस डी बी डी सी मायनस डी डी सी मायनस डी. पण आपल्याला माहिती आहे डी सीतनं आपण डी बी मायनस केला तर आपल्याला काय मिळणार डी सी मिळणार. क्लिअर. मग त्याच्यासाठी मी इथे काय लिहितो बघा ए डी डिवायडेड बाय 2 इंटू डी सी.
कारण का सांगा BC मायनस DB इज इक्वल टू BC. म्हणजेच आपल्याला मगासारखंच मिळालं बघा. मी इथे लिहितो AD इंटू BC हाफ AD इंटू BC. म्हणजे काय झालं सांगा हाफ बेस इंटू हाईट, पाया गुणिले उंची. याची हाईट कुठली आली बघा, ही झाली बघा. लक्षात आहे, ही त्याची हाईट झाली. म्हणजे समोरचा वर्टेक्स हे आहे तिकडनं जर आपण लंब टाकला परपेंडिक्युलर टाकला तर त्याची जी लेंथ असते त्याला आपण काय म्हणणार हाईट म्हणणार. हे आपण दोन्ही केसमध्ये काय केलं समजा प्रूव्ह केलं की काय केलं, ट्रँगलची एरिया ही आपल्याला कशी मिळते समजा हाफ बेस इंटू हाईट किंवा हाफ हाईट इंटू बेस. आता आपण याच्याशी रिलेटेड तुम्हाला समजा उदाहरणं दिली तर सोडवता यायला म्हणजे. तर आपल्याला काय दिलं उदाहरण समजा फाइंड द एरिया ऑफ अ ट्रँगल विथ बेस इक्वल टू 25 अँड हाईट इज इक्वल टू समजा 10. आपण काय करणार आहे, एरिया ऑफ ट्रँगल जो काय दिलेला असेल तो ABC समजा इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. ओके, मग आपण काय करणार हाफ बेस म्हणजे आपला 25 इंटू 10. आपल्याला काय मिळणार सांगा 125 स्क्वेअर. जे काही युनिट असेल समजा इथे सेंटीमीटर असेल तर इथे पण आपण काय करणार आहे सेंटीमीटर लिहिणार. हे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता समजा उदाहरणं सोडू शकता. आपल्या अशाच प्रकारचे उदाहरणं तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. मी बघतो वेगळं काय दिलं आहे का त्याच्यामध्ये. फाइंड द एरिया ऑफ अ ट्रायंगल. ओके, चला तशाच प्रकारचे तुम्हाला काय दिलेले आहे उदाहरणं दिलेले आहेत. मग आज आपण इथे थांबूया. जे जर तुम्हाला एरिया म्हणजे बेस आणि ट्रँगल असं पण असेल ना, एरिया दिलेली आहे, बेस दिलेला आहे आणि हाईट काढायची काढता यायला पाहिजे. तशा प्रकारचं एक उदाहरण मी घेतो समजा 2 मिनिट. समजा समजा एरिया तुम्हाला 60 दिलेले आहे आणि बेस समजा एरिया ऑफ ट्रँगल काय दिले 60 दिले, बेस दिला आपल्याला 12 दिला आणि तुम्हाला सांगितलं हाईट त्याची फाइंड आउट करा. तर काढता यायला पाहिजे. आपलं एक फॉर्म्युला काय समजा एरिया ऑफ ट्रँगल इक्वल टू हाफ बेस आपल्याला दिलेला आहे इंटू हाईट. लक्षात, मग अशी काय घेतलं आपण बेस आणि हाईट दिलेले, एरिया काढायला सांगितलं. आता काय सांगा बेस आणि एरिया दिलेला आहे त्याच्यावर हाईट काढायचं. मग आपण काय करणार समजा हे आहेत ना याचं आपण डायरेक्टली करू शकतो. इथे किती मिळणार समजा 6 हाईट मिळणार. 2 1 जा 2 2 6 जा 12 6 इंटू हाईट मिळणार. मग इथे मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे इथे गेल्यावरती काय होणार डिव्हिजन होणार. मग 60 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 10. हे आपलं काय मिळणार हाईट मिळणार सेंटीमीटर. जे काय असेल ते युनिट आपण त्याच्यावर लावा. एकदम सिंपल आहे. तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं की एक ट्रँग्युलर काय सांगा शेत आहे म्हणून सांगितलेलं असेल त्याची एरिया काढा, हाईट आणि बेस दिलेलं असेल तर तशा प्रकारची पण उदाहरणं तुम्हाला काय करता यायला पाहिजे टाकता यायला पाहिजे. ओके, इथे आपण थांबू. आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.